स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अनेक प्रश्न आहेत, परंतु सध्या निवडणुकीच्या प्रचारात यांची प्रश्न कुणाकडून उपस्थित केली जातात का, यांच्या प्रश्नांवर कोण बातचीत करतंय का, हे जाणून घेण्यासाठी आपण थेट या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांकडे आलोय। खरं तर ते अभ्यास करत होते, परंतु आपण त्यांना सगळ्यांना एकत्र खाली आणलंय आणि त्यांचे नेमके काय प्रश्न आहेत आणि येत्या निवडणुकीत वारं कुठल्या दिशेने वाहतंय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, तू कुठला आहे प्रॉपर? मी नांदेडचा आहे सर। काय प्रश्न आहेत तुमच्या उमेदवारांकडून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या या सगळ्या विद्यार्थ्यांचा किंवा युवकांचे प्रश्न मांडले जात आहेत का? मुळात आताचा प्रचाराचा सगळा ओघ बघता आमच्या विद्यार्थ्यांकडे कोणीही बोलायला तयार नाही आहे। बऱ्यापैकी आज जो युवा वर्ग आहे तो MPSC UPSC अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करताना दिसतो आहे, पण सरकारचं मूळ लक्ष याकडे न राहता बाकीच्या धार्मिक मुद्द्यांकडे लक्ष देताना दिसत आहे। आमचे बरेच प्रश्न आहेत, जसे की आजही सुद्धा आमचे रिझल्ट वेळेवर लागत नाहीत। मागे आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून राज्यसेवा मुख्य परीक्षा जी ऑब्जेक्टिव्ह करण्यात यावी, परत 2 वर्षाची संधी देण्यात यावी ही मागणी मान्य केली होती। ते सरकार महोदयांनी ती मान्य केली देखील, पण अतिशय तुरळक जागाकडून आता फक्त 325 जागा आहे, जी शेवटची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असल्याकारणाने ती 1000+ असायला पाहिजे, पण तरीसुद्धा अतिशय तुरळक जागाकडून सरकारने आमची थट्टा उडवलेली आहे। तुम्ही अनेकदा आंदोलनं करता, या आंदोलनामध्ये जे प्रश्न आहेत ते आता कुठं या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपस्थित होताना दिसत आहेत का? कुठंच नाहीये का? कुणीच असंच मत सगळ्यांचं आहे का? म्हणजे कुठंच तुमची प्रश्न उपस्थित होत नाही? अजिबात नाही, अजिबात नाही। काय प्रश्न काय तुमची थोडक्यात सांगा आम्हाला। आमचे प्रश्न बघा, आता म्हणजे गट क चा पेपर होऊन जवळजवळ म्हणजे डिसेंबरमध्ये पेपर झालेला आहे, पण त्याचा अजून निकाल नाही, काय नाही। कंबाईनचे म्हणजे पेपर पुढे गेले तर अजून तारीख जाहीर केलेली नाही। तारीख बरं तुमचं? वेळेवर रिझल्ट लागण्यामुळे मुलांमध्ये खूप नैराश्य आहे आणि वय वाढत चालत मुलांमध्ये, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रोष आहे मुलांमध्ये सुद्धा। आणि सर, UPSCचं लगेच वेळापत्रक त्यांनी अनाऊन्स केलं, पण MPSCचं वेळापत्रक अजून अनाऊन्स करत नाहीत ते, गट ब असो किंवा राज्यसेवा असो। खरं तर आम्ही बघतो तुम्ही अनेक अशाच प्रश्नांसाठी अनेकदा खरं तर आंदोलनं देखील केली आहे। दादा, सुटताना दिसत आहेत का? तू कुठल्या मतदारसंघातून आहे आणि हे प्रश्न कसे सुटतील मग? आता मी उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघातला आहे। सध्या एकही प्रश्न सुटत नाही। विद्यार्थ्यांची मुख्य मागणी हे की सगळ्या परीक्षा MPSC कडून घ्याव्या आणि जर MPSCला वर्कलोड होत असेल तर SSCच्या धर्तीवर एक आयोग तयार करावा आणि त्याच्याकडं सरळ सेवेच्या परीक्षा द्याव्या, पण ह्या खाजगी कंपनीकडं परीक्षा देऊ नये ही विद्यार्थ्यांची मुख्य मागणी आहे। माझ्यासहित सगळ्यांना विचारा। तुमचे प्रश्न आता आपण घेतलेत, मात्र आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे, अर्थात त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न कुठेही उपस्थित होताना दिसत नाही ना? आता आपण तुमच्या मतदारसंघामध्ये नेमकं काय वारं आहे, कुठल्या दिशेने सध्या राजकारणाचं वारं सुरू आहे आणि काय परिस्थिती आहे राजकारणाची राज्यातली, तुम्हाला काय वाटतं? तुझ्यापासून सुरू करू। माझा मतदारसंघ शिरूर आहे, तर शिरूर मतदारसंघातील खासदार आमचे अमोल कोल्हे साहेब आहेत। त्यांचं काम उत्तम आहे, संसदेत पुरस्कार आहे, पण त्यांनी युवकांचे प्रश्न अजून जोरदारपणे संसदेत मांडले पाहिजेत असं मला वाटतं। जो बेरोजगारीचा प्रश्न असेल युवकांचा, जोरदार टक्कर आहे तिकडे आढळराव पाटलांबरोबर त्यांची, काय वाटतं कोण येईल? नाही, अमोल कोल्हे साहेबच येतील निवडून। आम्ही बारामती मतदारसंघातून येतो, तर आमचा असाच प्रश्न आहे की बेरोजगारीच्या प्रश्नावर या सरकारनं जास्त विचार केला पाहिजे। तिथं बी जोरदार लढत आहे, सुप्रिया सुळे आणि दुसरीकडे सुनेत्रा पवार, घरातलंच लढाई आहे। काय हे राजकारण बघून वाटतं? काटेकी टक्कर होणार आहे, टक्कर होणार नक्कीच। प्रचार जोरात सुरू आहे बारामतीमध्ये। हा, राज्यात सगळ्यात गाजलेला मतदारसंघ हा सांगली आहे, त्यामुळे सांगली तिथे शिवसेनेचा एकही सरपंच किंवा सदस्य नसताना ही सीट शिवसेनेच्या वाट्याला दिली आहे। एकंदरीत चित्र बघता की विशाल पाटील यांचं वारं जिल्ह्यात वाहू लागलेलं आहे आणि येणारी निवडणूक ही धर्माच्या मुद्द्यावर न होता बेरोजगारी, आज बेरोजगारीने किती उंचा गाठला आहे, स्पर्धा परीक्षेची तारखा डिक्लेअर होत नाही, त्या मोठी जाहिरात देण्यासाठी हे मुद्दे निवडणूक असावे हीच आमची इच्छा आहे। बरं, काय कुठल्या जिल्ह्यातून आहे आणि काय प्रश्न आहेत तिथे? मी माढा मतदारसंघातून आहे आणि सगळ्यात चर्चेचा मुद्दा आता महाराष्ट्रात माढा मतदारसंघ आहे आणि माढा मतदारसंघात खूप बरे प्रश्न आहेत। त्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, या युवकांना युवक खूप बेरोजगारी तर दिसते, अर्थात हा प्रश्न उपस्थित केला जात आहे, आश्वासन देखील दिलं जात आहे की नवीन रोजगार उपलब्ध केला जाईल आणि नोकरी दिल्या जातील। भाई कसं आहे माहिती आहे का, बेरोजगारीचा आकडा आणि आपली पॉप्युलेशन बघता यांनी काढतात 1000 जागा आणि सांगतात की बेरोजगारी मिटवली, आणि ॲक्च्युली बघता आपली पॉप्युलेशन बघता ती काही आपल्याला सफिशियंट नाही आहे आणि त्याच्यासाठी काही असं ठोस पाऊल कुठल्याच गव्हर्नमेंटकडनं बरेच लोकांना नोकऱ्या दिले गेलेले आहेत असं देखील सांगितलं जातं।
हे सर एकतर जागा खूप कमी निघल्या जातात आणि खूप मोठा भोपळा दाखवला जातो ॲक्च्युलीमध्ये. आता माझ्या मतदारसंघात सांगायचा विषय सर, माझा मतदारसंघ हिंगोली मतदारसंघ येतो आहे. तिथलं राजकारण तर सर्व महाराष्ट्रानं सध्या बघत आहे. आधी महायुतीकडून आदरणीय हेमंत पाटलांचं तिकीट दिलं होतं, त्यानंतर त्यांचं कापून तिथं आता बाबुराव पाटील कोळीकर आणि त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे आदरणीय नागेश पाटील आहेत. सध्या राजकीय वातावरण तर खूप गरम झालेलं आहे, टक्कर काटेकी होणार आहे. आणि माझं मत म्हणलं तर आदरणीय नागेश पाटलाकडून आमच्या अपेक्षा अशा आहेत की माझे आमदार राहिलेले आहेत सर, त्यांनी माझ्या भागामध्ये सध्या हळद केळी याचं चांगल्या प्रकारे उत्पन्न निघते, तर त्याचं कुठंतरी एक्सपोर्ट व्हावं आणि त्या मालाला भाव लागावं अशी माझी विनंती आहे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्या पद्धतीने शेतीला भाव लागलं पाहिजे. आणि शेतकऱ्याचं ज्या पद्धतीनं नुकसान होते सर, वारं पाणी. जर आपण बघितलं तर हे MPSCची तयारी करणारे जे विद्यार्थी येतात, खरं तर हे खूप ग्रामीण भागातून येतात आणि शहरामध्ये जो महिन्याला खर्च असतो तो देखील बऱ्याचदा त्यांना अफोर्ड होत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि वेळेवर परीक्षा होत नाही, परीक्षा झाली तर रिझल्ट लागत नाही, भरत्या होत नाहीत. सर जागा सुटतात, 10,000 जागा सुटल्या सर, त्याच्यातले 5,000 सगळे भरती करीत नाहीत. आम्ही पोलीस भरती करतो, अभ्यास करतो, काम करून अभ्यास करीत आहेत. आणि असंही मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात गेले तर हे करते तर 5 वर्ष गावाकडेच येत नाहीत, एकदा निवडून गेले तर येतच नाहीत गावाकडे. असे येतात, मी नगर जिल्ह्यातला आहे, येत नाहीत गावाकडं. कोण खासदार आहेत? सुजय दादा विखे पाटील, ते आमच्या गावात 5 वर्षापूर्वी आले, ते आत्ता आले डायरेक्ट, येत नाहीत. पाण्याचा प्रश्न आहे, दुष्काळग्रस्त आहे, आम्ही दुष्काळग्रस्त भागातले येतं. तुम्ही सगळे पुण्यात राहता, म्हणजे बरेच आता वर्ष झालं असेल तुम्हाला, तुम्ही अभ्यासाची तयारी करता. पुण्यामध्ये लोकसभा काटेकी टक्कर आहे, तुम्हाला देखील अभ्यास असेल त्याचाच. काय वाटतं पुण्यातली टक्कर कशी असेल बरी? दंगेकरच्या बाजूनेच. का असं तुम्हाला का वाटतंय? कारण जर बघितलं तर भाजपचे देखील जे कॅन्डिडेट आहेत, मुरलीधर मोहोळ, ते देखील चांगले सुशिक्षित आहेत, किंबहुना त्यांची देखील ताकद आहे या ठिकाणी. महापौर देखील ते राहिलेले. सर असं वाटते की जेव्हा कालचे आमदारकीची निवडणूक झाल्यावर दंगेकर साहेबांचा विजय झाला, जेव्हा आम्ही बाईट बघतो म्हणजे चॅनलवर, की बऱ्यापैकी लोकांचं असं मागणं आहे की दंगेकर साहेब खूप ग्राउंड लेवलला काम करतात, जनसामान्य लोकांच्या समस्या सोडवतात. या दृष्टिकोनातून असं वाटते सर. हां, तुमचं काय मत आहे? जनसामान्याकडनं प्रत्येकाकडनं अशी प्रतिक्रिया इथं लोकलच्या लोकांकडनं येते की दंगेकरचं आहे. कारण की इथले लोक सुशिक्षित असल्यामुळे ना, यांच्याकडे जो BJP मुद्दा घेऊन प्रचार करते, तो मुद्दे इथं कुणी त्याकडे लक्ष न देता प्रत्यक्ष कामाकडे. सर मला वाटतं मोहोळ येतील म्हणून. ना कोण? मोहोळ, मुरलीधर मोहोळ. कारण विधानसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक ह्यात फरक आहे दोन्हीमध्ये. दोन्हीची मागणी पण वेगळी आहे, त्यामुळे मला वाटतं मोहोळ येतील. काय वाटतं तुला? मोहोळकर येते. मुरलीधर मोहोळ येतील. काय आवडतं तुम्हाला मुरलीधर मोहोळ मध्ये? काय म्हणजे मोहोळ येतील, तो राष्ट्रीय लेवलला BJPचा गव्हर्नमेंट पाहिजे त्याच्यामुळे. बरं, केंद्रीय लेवलला ज्या पद्धतीने हा आहे त्यामुळं BJPचा उमेदवार. हां, दंगेकर येतील, कारण ते विद्यार्थ्यांचा प्रश्न, आम्ही कुठलाही मतदारसंघ आहे हे विचारून न घेता आम्ही त्यांच्याकडे ज्यावेळी जातो त्यावेळेस आमची ती कामं करतात. हा माझी वैयक्तिक ते फील्ड वर्क करते, येऊन म्हणजे भेटतेत, बा दुकानदार असू दे, कोणी असू दे, कुठे रस्त्यावर असले तरी ते दिसून जातात. महत्वाचं दंगेकर हा कामाचा माणूस आहे, सर्वसामान्यमध्ये फिरणारा. कधी तुम्ही भेटा, तुमचा प्रश्न लगेच निकाली लागणारा माणूस आहे. दादा, जर आपण बघितलं तर राज्यामध्ये जो राजकारण सुरू आहे त्याला पाहता जर आपण बघितलं तर खूप गडूळ झालं. म्हणजे कोण कुठल्या पक्षात आहे बरेचदा हे सुद्धा कळत नाही. सर काय झालंय माहिती आहे का, आज फक्त नीतिमत्ता सोडून माणसं कुठेही जात आहेत. विकासावर राजकारण न करता ED ज्या या गव्हर्नमेंटच्या हे आहेत, सबसिडी आहेत, त्याच्यावर भीतीनं पक्ष बदलत चालले. सर 15 रुपये एक नाही, खाण्याशिवाय धंदा नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाहिलं जातं, एकही माणूस आज एका पक्षात राहत नाही आहे, सामान्याचा पक्ष उपस्थित करत नाही. शेतकरी मरत आहे, तरुण बेरोजगार होत आहे आणि अशा परिस्थितीत एक्झाम होत आहेत, आणि पण त्या एक्झामचा रिझल्ट लागत नाही आहेत. एक्झाम जरी झाला त्या मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये फ्रॉड होत आहेत. असे फ्रॉड होत असतील तर कसा विद्यार्थी तरुण घडेल, हा माझा मुद्दा आहे. मला फक्त शेवटचा प्रश्न करायचा एकच, पंतप्रधान म्हणून तुम्हाला कोण आवडेल? सध्या जे आपण 2 चेअर पंतप्रधान, आता जर आपण बघितलं तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी. मोदी, नरेंद्र मोदी. राहुल गांधी, आदरणीय राहुल गांधी आणि मुख्यमंत्री धनंजय मुंडे. नरेंद्र मोदी. आपण बघतोय या सगळ्या विद्यार्थ्यांचे कुठेतरी मिक्स प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. वेगवेगळे या ठिकाणी प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. खरं तर या प्रचाराच्या दरम्यान त्यांचे जे मूळ प्रश्न आहेत या स्पर्धा परीक्षेमध्ये ते देखील कुठं
दिसत नाहीत अशी देखील तक्रार या विद्यार्थ्यांची आहे। आणि शेतकरीचे बरेच हे सगळे मुलं आहेत आणि त्यामुळं वेगवेगळे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे देखील प्रश्न सोडवले जात नाहीत किंबहुना त्यांच्यावर बोललं जात नाही असे देखील या ठिकाणी आरोप या सगळ्या विद्यार्थ्यांकडून होत आहेत। मात्र जी लढत आहे संपूर्ण राज्यभरात ती काटेकी टक्कर असणार आहे अशी प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिली आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।